पांडुरंगं मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण वयं नमः श्रीकृष्ण वयं हॅलो बघा बघता बघता जसे सप्ताहाचे 7 दिवस आहेत त्याच प्रमाणे या देहाचे या मानवाच्या जीवाचे सुद्धा 7च दिवस आहेत आणि त्या 7 दिवसांमधले किती गेले किती गेले कष्टामुळे माहीत पडले किती गेले 4 गेले ना आता 4था दिवस चालू आहे ना जाण्यासाठी 3 गेले 4था चालू आहे म्हणजे गेल्यासारखाच आहे ना तर मग 7तले 4 गेले किती राहिले 3 दिवस आपल्या सप्ताहाचे राहिलेले आहेत आणि आजपर्यंत या 4 दिवसामध्ये आपली जी कमाई झाली ती मागे पडली बघा जी कमाई झालेली आहे ती मागे पडली आणि जी करायची आहे ती पुढे आहे पुढे बहुत आम्हा आहे करणे नाही का भरपूर करायचं आहे एवढ्यावर भागत नाही अंतःकरण शुद्ध पाहिजे सतत सांगत असतो दान देण्यासाठी हिचकत दान द्यायचं नसतं मनामध्ये मनाच्या नाही का चित्तामधून ते समोरच्या व्यक्तीला पोहोचलं गेलं पाहिजे सांगायचं जर झालं काल आमच्या दोरखंडे काकू माझ्या आई समान आहे अक्षरशः माझं काल हृदय भरून आलं असेही लोक आहेत जगामध्ये ते दुसऱ्यासाठी जगतात असेही लोक आहेत या जगामध्ये ते दुसऱ्यासाठी जगतात आणि असेही लोक आहेत ते स्वतःसाठी जगतात स्वतःसाठी जगणं ही एवढी कुत्र्यांची आहे मांजरांची आहे डुकरांची आहे स्वतःसाठी जगणं पण इतरांसाठी जगणे हा परोपकार आहे आणि परोपकार हा माणसाला भगवंताच्या चरणापर्यंत नेऊन पोहोचतो त्या आमच्या दोरखंडे आईनं या भागवताच्या शेवटच्या पुष्पाला जे आपला महाकाला येतो
त्या महाकाल्यासाठी त्यांनी 11,000 रुपयाचं दान केलं. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे दादा. महान आत्मा आहे तो. त्या महान आत्म्यानं बघा त्यांना कळलं हे काय पैसा हो, पैसा पैसा घेऊन बस. नाचुकले 2 पैशासाठी लोकांस लबाड बोलतो आपण. लबाड 2 पैशासाठी. त्या व्यक्तीचं मन किती, हृदय किती मोठं महान आहे हो. 11,000 रुपयाचं आपल्या शेवटची पंगत त्यांच्यासाठी त्यांनी दिलेली आहे. का सांगू त्यांना पैसा घेऊन जातील का? तुम्ही तरी जाल का? जाल. ज्यावेळेस अंतकाळ येईल त्यावेळेस आपला पैसा सोबत जाईल का? अरे त्यांना मी आज सांगतो, आज त्यांना वैकुंठ धाम प्राप्त झाला 100% लिहून देतो. गोपाल कृष्ण भगवान की. कारण शुद्ध अंतकरणाची व्यक्ती आहे. मनामध्ये कोणताच कल्प नाही आणि परमार्थ चालू आहे. तर भगवंत त्याला का नरकात पाठवेल का? तसेच आमच्या भोयर काकू सुद्धा, त्यांचा सुद्धा महान परमार्थ चालू आहे. हे जे भागवत आणि इथपर्यंत आपण जे पोहोचलो त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. आणि त्यांनी सुद्धा आमचे भोर काकाजी गेले, ते स्वर्गवासी झाले. पण स्वर्गवासी गेल्यानंतरही बहादरानं भागवत करून दिलं. सांगितलं मला महाराज काय हो म्हणे, मी गेल्यानंतर माझ्या प्रत्यक्ष भागवत झालंच पाहिजे ना, किंवा मी हयात असल्यानंतर मी तुमचं भागवत, मी एक मोठं भागवत ठेवेल. पण काळाची उडी केव्हा पडेल सांगता येत नसतं. अचानक काळ आला आणि तो काळ कसा टपला आहे बोका, तो कधी घेऊन जाईल आपल्यापैकी कोणाला काही सांगता येत नाही. कधी घेऊन काही सांगता येत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. काळ कुठं आहे? उशाशी बसून आहे. बैसला शेजारी काळ उषा. मग उशाशी बसला काय करतो तो? समोर महाराज सांगतात, पाहतो उंदीर, दृष्टांत दिला त्यामध्ये. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. काळ टपलाय तुमच्यावर. टपल्याच्या अगोदर काहीतरी करा. आपली स्थिती अशी आहे जसं मेंढूक एखादा साप अर्ध गिळत त्याला. बघा दृष्टांताचा भाग, दृष्टांताचं महत्व समजत चला. ऐकायला येतंय ना तुम्हाला? आणि भागवत ऐकत चला. एक साप आहे आणि तो त्या बेटकाला पकडतो आणि त्या बेटकाला अर्ध गिळतो आणि त्याचं तोंड फक्त बाहेर असतं. परंतु ते बेटक त्याच्या तोंडात आहे, त्याचा काळ आहे तो, बरोबर? त्या बेटकाचा काळ कोण आहे? साप आहे. काळ रूपानं आला. परंतु तेवढं काळाच्या घशात जाऊनही, नीट ऐका, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. अर्ध त्याच्या म्हणजे काळाच्या घशात असूनही समोर एक कीटक आहे, कीटक. आणि ते बेडक त्या कीटकावर टपलं. कशासाठी? त्या कीटकाला पकडण्यासाठी. पण मूर्ख बेडक समजण्याच्या पलीकडचं का आपण तर गळ्यात घशात गेलो, कोणाच्या? काळाच्या घशात गेलो, पण तरी आपण त्या भक्ष्यावर टपून ही तुमची आमची स्थिती आहे. बैसलो शेजारी काळ उषा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. तुम्ही यमाच्या घशामध्ये बसून आहात पण तरी टपून आहे तुम्ही. कशावर? हे माझं, हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. बेटकासारखी आपली स्थिती आहे. काय मिळवलं? काय मिळवलं जीवनामध्ये?
मुद्दल गमावलं ना. तर हे जर हे होऊ द्यायचं नाही आपल्याला, हे जर झालं तर जीवन कशासाठी दिलं हे कळलं नाही असं समजून जायचं. म्हणून दान धर्मामध्ये कधी कुचराई करायची नसते आणि परमार्थाच्या ठिकाणी आल्यानंतर अहंकार करायचा नसतो. ज्यानं अहंकार केला, ज्यानं समजून जायचं आपण परमार्थाच्यासाठी उडालो, मी पैसे दिले बा, मी असं केलं बा, विसरून जा. कोण विचारते तुमच्या पैशाला? कोण खाते तुमच्या पैशाला? आमच्याकडे पैसे नाही, आम्ही का भिकेचं पात्र घेतलं जवळ? तुमच्यासाठी एवढा मोठा आटापिटा करायचा आहे मला? काय एवढं मोठं थकून येऊन इथं 3-3 घंटे बोलावं लागतं? एनर्जी राहते का? कशासाठी करायचं आहे? एवढंही तुम्ही समजत नाही, मग समजाल कधी? केव्हा समजायला येईल आपल्याला? केव्हा कळेल आपल्याला हे परमार्थ कसा असतो, कसा केला पाहिजे? पैशानं परमार्थ होत नसतो. पैसा काही माणसाला सर्वस्व सुख देत नसतो, एवढं मात्र लक्षात असू द्या. माणसाला माणसाचं आचरण शुद्ध असलं पाहिजे आणि त्याचं अंतःकरण शुद्ध असेल ना, त्याला देव दूर नाही आहे. ज्यानं शुद्ध भाव केला देव नाही दूर त्याला. देव कुठे दूर आहे? त्याला देव जवळ आहे त्यांच्या, तो त्याच्या जवळ आहे. शंख चक्र गदा हाची धंदा करतो, भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारित. दुर्जनाचं संवारण करतो. दादा मला यावर जास्त प्रकाश टाकायचा नाही आणि मला एक सांगायचं यामधून, कठोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. नुसतं तीर्थ केले म्हणजे देव भेटल असं होत नसतं. तीर्थाले जा, मी त्या पहिल्या दिवशी सांगितलं, इदम तीर्थ ब्राह्मण तीर्थाम साजना आत्मम तीर्थम न जानते कथम शृणु भक्त प्रिय. अरे या तीर्थाले जा, त्या तीर्थाले मरा तिकडे जाऊन, पण स्वतःच आत्मम तीर्थ जाणलं नाही माणसानं, शून्य आहे शून्य. आम्ही हा देव पाहायला जातो, तो देव पाहायला जातो. अरे देव कुठं पाहायला जाता तुम्ही? देव कुठं आहे? आहे कुठं आहे? देव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. देव मूर्तीत नाही आहे, अंतःकरणात आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये. हो, कुठं आहे? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला अशी किंवा भुलला अशी. तुमचा ईश्वर तुमच्यामध्ये येत आहे. कबीर महाराज जी सांगतात, तेरा साई तुझमें है, जाग सके तो जाग, कस्तूरी का हिरण क्यों फिर ढूंढे घास. कुठं आहे ईश्वर? तुमच्या जवळ. पण तुम्ही जसं तेरा साई तुझमें है, जाग सके तो जाग, जागायचं असेल तर जागा. जसं दृष्टांत दिला त्यात, कस्तूरी का हिरण क्यों फिर ढूंढे घास. कस्तूरी का हिरण देखा है ना, उसके बेंबी में कस्तूरी होती है. वो कस्तूरी का सुगंध कम से कम 3 से 4 किलोमीटर चलता है. कस्तूरी का हिरण रहता है, वो कस्तूरी का हिरण जब चलता है ना तो 3 से 4 किलोमीटर उसकी सुगंध आती है. लेकिन वो कस्तूरी का सुगंध, जिसके पास कस्तूरी होती है, वो घास में सुगंध ढूंढता है. कबीर महाराज जी म्हणतात, वो घास में ढूंढता है. अरे उसका सुगंध उसके पास है, दिखता नहीं, वो घास में सुगंध देखता है. भूल गया हो. ईश्वर को अगर पाना है तो क्या करना पड़ेगा? क्या करना पड़ेगा? कबीर जी आगे बोलते हैं, तिल माही तेल है चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. अरे भैया, तेरा ईश्वर तेरे पास है, अगर तुझे जागना हो तो जाग ले. तेरा साई तो तेरे पास है. जैसा पहले दृष्टांत दिया, तिल माही तेल है, यानी कि तिल में तेल होता है ना, तिल में तेल होता है ना. तिल माही तेल है चकमक में आग.
चकमक देखी है आपने? कभी देखी है चकमक? एक पत्थर के ऊपर एक जो लोहे का टुकड़ा होता है वो घिस के ऐसा करते हैं, इससे ठिनकी निकलती है, उससे वो जलता है कपड़ा कपास, उसको चकमक बोलते हैं। जैसे तिल में ही तेल होता है लेकिन दिखता नहीं। दिखता है क्या तेल? तिल में तेल दिखता है क्या? तिल में तेल है? नहीं है ना? तिल में तेल है लेकिन दिखता नहीं। कब दिखेगा? हाँ, जब तक कोई क्रिया इसके ऊपर नहीं होगी तब तक तिल में तेल नहीं दिखेगा। वैसे ही है चकमक में आग, वैसे चकमक जब तक अपन नहीं उगाएंगे तब तक उसके अंगार नहीं दिखेगी। वैसे ही अपने को क्या करना है, वैसे ही उसको खिसाना है, इसको तड़पाना है। वो पागल थोड़े लोग हैं, पंढरपुर जाते हैं पदयात्रा, वारी करने जाते हैं, कितने कितने कोस, इतने बड़े पैर सूखते हैं उनके, फिर भी जाती है। क्या मिलता है? सुकून मिलता है, सुकून मिलता है। तो ऐसा घिसना पड़ता है यार, तभी भगवान आते हैं। जब बुलाते हैं तब आते हैं। म्हणून तुम्हाला सर्वांना माय बापांना विनंती आहे, मी जे सांगतो तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, ह्या ज्या घटना घडतात ना आपल्या याच्यामध्ये, ह्या मागं सारच मिथ्या कल्पना मागे सारा ताट उघडा ज्ञानेश्वरा, ह्या मिथ्या आहे, जगाचा मिथ्यापण आहे। कधी सुधराल तुम्ही? कधी सुधरू आम्ही? दिवसेंदिवस वेळ निघून जात आहे तरी आम्ही आमच्या त्याच ठिकाणी आहोत। अरे त्या ठिकाणी नका राहू दादा, आगे चलो आगे चलो। हाँ, क्या करना है? लक्ष्य न ओझल होने पाए, लक्ष्य न ओझल होने पाए, कदम मिलाकर चल, सफलता तेरी कदम चुमेगी, आज नहीं तो कल। पर यार चलना पड़ता है ना, रुकना नहीं है। अगर रुकोगे तो संपोगे। गांधीजी म्हणतात जो रुकला तो संपला। आगे बढ़ना ही बढ़ना है। तो मैं सभी से विनती करता हूँ कि ये जो चल रहा है ये अपने मस्तिष्क से निकाल दो और सही रास्ते पे चलो और सही ढंग से भगवान की भक्ति करो। ये ऐसे थोड़ी होती है भक्ति, ये थोड़ी भक्ति है कि भगवान के द्वार पे आए हैं और अपना गुरूर अपन ने कभी त्यागा ही नहीं, अपना वो चालू ही है, वो दिखेगा नहीं आपके ऊपर। सही बात बोलता है, व्यासपीठ से बोल रहा हूँ मैं। अगर किसी को सुनना है तो सुनो भाई, मेरा क्या जाएगा? जाएगा तो आपका जाएगा। हाँ, किसका जाएगा? आपका जाएगा। नाथ महाराज म्हणतात हे जर तुम्हाला नाही कळलं तर वारंवार म्हणत असतो मी, मग सांगत असतो तुम्हाला। काय सांगत असतो? हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, बोला हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं। हा शेवटीला काळ निघून जाईल, सरत शेवटीला, सरत शेवटीला काळ घेऊन जाईल। सरत शेवटीला काळ घेऊन जाईल, सरत शेवटीला। एका जनार्दनी आमचे काय मागाईल, एका पिंगळा 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 पिंगळा
बोलतो दे का पिंगळा महाद्वारे हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत सेवटी बा काळ बांधून येईल सरत सेवटी बा ऐका जनार्दनी आमचे काय बाजाईल ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी हे जरी नाही काढलं बोला राधे 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 मग हे जर नाही कळलं तुम्हाला हे जर नाही कळलं हे जर तुम्हाला नाही कळलं तर आमचं काय जाणार आहे आमचं काय जाणार आहे जाणार तुमचं आहे नेहमी मला तर मी सांगत असतो तुम्हाला हे कळलं नाही तुम्हाला तर शेवटी तुम्हाला काल बांधून नेईल आणि त्यापासून जर वाचायचं असेल ना तर आपल्याला हेच करावं लागतं सतत नाही का सतत हरिनाम आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वे स्वर पूजनाचं कोण्या जीवाचा मत्सर घडू देऊ नका कारण सर्व जे आहेत ते एका देहाचे अवयव आहेत नाही का म्हणून तुम्हाला विनंती आहे पुनश्च चला आपण आता आपल्या भागवताकडे जाऊया काय आहे भरत हा ऋषभचा मुलगा काही धरावं लागते आता आपल्याला काही सोडावं लागते प्रत्येक जर आपण कारण आपलं भागवत 2 सत्रामध्ये असतं कमीत कमी दिवसाला 5 ते 5.5 घंटे चालतं आपलं भागवत परंतु आपल्याजवळ वेळ नसल्यामुळं आपल्याला कमीत कमीच वेळ मिळून राहिला मग काही धरावं लागते आणि काही सोडावं लागतं भरत राजा हा ऋषभ नाही का हे उत्तान पाद नाही का प्रियवत आहे त्यांची फांदी आहे ती त्यापासून ऋषभ झालेला आहे त्यानंतर ऋषभ देवानं काय केलं 4 जसे आश्रम आहेत त्या पूर्वीच्या काळामध्ये चतुर आश्रम असायचे जो बाल्याश्रम ज्याला म्हणतो बालपणाचा तो 25 वर्षापर्यंत चालतो 25 वर्षापासूनचा जो आश्रम आहे तो गृहस्थाश्रम आहे आणि तिसरा जो आश्रम आहे तो तिसरा आश्रम आहे तो वानप्रस्थाश्रम आणि चौथा जो आश्रम आहे तो आहे संन्यासाश्रम आणि 5वा जो आश्रम आहे तो इमाम महाराज 4 वाजता सांगितले 5वा आणला कुठून तो 5वा 4 हे वेद निर्मित आहेत आणि 5वा आश्रम मानव निर्मित आहे तो कोणता आहे वृद्धाश्रम कोणता वृद्धाश्रम मानव निर्मित आहे ज्यांचे नाही का मुलांचे लग्न झाले नाही का बायका घरी आल्या पत्न्या का आई वडिलांचे वृद्धाश्रम बस एवढंच काम आहे जास्तीत जास्त 80% लोक जे वृद्धाश्रमामध्ये असतील ते आमच्यासारखे नोकरीवर असणाऱ्यांचे कारण स्टँडर्ड ईडी लागला त्याला प्रत्येक नाही का असं आहे असू द्या मी तर म्हणतो टोपल्यानं घेऊन जा भरा त्याच्यामध्ये तुम्ही राहा फक्त तुम्ही बायको आणि पत्नी आणि तुमचं गबाळ असू द्या मला तिकडे जायचं नाही 4 आश्रम असतात त्यापैकी 3रा आश्रमाला मनुष्य 25 वर्षाचा आश्रम आहे आपलं आयुष्य कमी आहे
किती वर्षाचा? तुमचं आमचं आयुष्य किती होतं माहिती आहे का? हा हा, हे आमचे पक्के श्रुती आहेत. ज्यांनी असा हात केला नाही का, बेलखेडे बाई म्हणतात चार म्हणजे 40 वर्षाचं आयुष्य होतं. बरोबर आहे. मी हा दृष्टांत नेहमी तुमच्यासाठी सांगत असतो. हा विसरला नाही पाहिजे म्हणून वारंवार याची पुनरावृत्ती करत असतो मी. 40 वर्षाचं आयुष्य होतं तुमचं. किती? मग तुम्ही म्हणसाल महाराज नाही का, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालक व पिढा रोगक्षय. मग भजनाशी उरले ते काय? मग 100 वर्षाची गणना काय सांगू नारायण? 100 वर्ष सांगितलं तुम्ही 40 म्हणून राहिले. कसं काय विसंगती आहे? संगती जोडून देतोय तुम्हाला, लक्षात असू द्या. भागवत ऐकता ना? हा. तर एक वेळ काय झालं माहित आहे का? 4 जण होते. कोण? एक मनुष्य, दुसरा बैल म्हणजे ऋषभ, तिसरा कुत्रा, चौथा गाढव. हे 4 जण मिळाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. नीट ऐकायला येतंय? याच्यापेक्षा मोठा आवाज करू का? किती? 4 जण मिळले. कुठे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर यामध्ये देवानं आपला मनुष्य म्हणतो, देवा मला जन्मी इथं घातलं, तू 40 वर्षाचं आयुष्य मला दिलं, फार कमी झालं ना. देव ब्रह्मदेव म्हणतो, एवढं घेऊन तरी काय करतोस तू? अरे शेवटच्या क्षणी तुझ्या घरातले तुझे पती, तुझी पत्नी, मुलं बाळ तुझ्या मरण्याची वाट जर बघत असतील तर मग 100 वर्षाचं घेऊन काय करतस तू? 40च बरं आहे ना. तुझ्या मरण्याची अपेक्षा इच्छा करत असतील तुझ्या घराची, 100 वर्षाचं आयुष्य कशाने मागतोस? 40च राहू दे ना. तर म्हणे नाही देवा, एवढा भागतच नाही. बर, त्यामध्ये दुसरं मग ते काय, बैल म्हणतं, देवा नाही, मला नाही पाहिजे. माझा जन्म तू दिला मला. अरे सकाळी उठल्यापासून दादा देवा मला 40 वर्षाचं आयुष्य दिलं ना तू. सकाळी उठल्यापासून तर इकडे दिवसही बुडतो, खायलाही देत नाही तो शेतकरी, धड पाणी पाजत नाही. मग 40 वर्ष जगून काय करू मी? असं करणं, या 40 मधली 20 उडून टाक आणि 20च ठेव माझ्यासाठी. ब्रह्मदेवानं विचार केला, हे म्हणून बरोबरच आहे. कारण शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, त्याला सकाळीपासून तो चारही देत नाही त्याला, आणि पाणीही पाजत नाही, त्याच्याकडून कामच करून घेते नुसतं. मग याने 40 वर्ष दिलं आपण, तर हा कमी म्हणून राहिला. बरं ठीक आहे, तुला 20च वर्ष दिले म्हणून 20च वर्ष बैल जगतो, याच्यावरती जगत नाही याच्यावरती 20 वर्षानंतर. मग ते 20 वर्ष तो बैल म्हणतो मला नाही पाहिजे, तुला कोणाने द्यायचे असेल तर देऊन टाक. ब्रह्मदेव म्हणते मग आता हा मनुष्य बोला म्हणत होता बा, बोलला होता माझ्याजवळ, मग हे 20 वर्ष त्याने देऊ का? ते देऊन टाक त्याने. मग त्याच्यात मनुष्याकडे किती होते वर्ष पहिले, आणि हे 20 भेटले तर किती झाले? कोणाचे घेतले ते 20? बैलाचे घेतले. बैलाचं कर्ज आहे तुमच्या आमच्यावर. कोणाचं? बैलाचं. 20 वर्ष तुम्ही त्याचे घेतले. मग ते कुत्र तर बोंबलालेच लागलं, भू भू. ब्रह्मदेव अरे असा कोण भुकते रे म्हणे, असा कोण भुकून राहिला? भुकू नाही तर काय करू म्हणे, भुकू नाही तर काय करू? अरे म्हणे दादा तू मला 40 वर्ष दिले, 40 वर्ष दिल्यानंतर मी म्हणे एखाद्याच्या दरवाजामध्ये जातो, एखाद्याच्या दरवाज्यात जातो, गुटखा तर टाकत नाही म्हणे, पण दोनही हातातच ठेवते ने पुठ्ठ्यामध्ये.
मग दादा एखाद्या वेळे पुठ्ठ म्हणून जाते म्हणे कॅम 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 करत पळत जातो म्हणे मी आपला जीव वाचवून म्हणे. मग मी 40 वर्ष जगून काय करू असे जर लठ खात बसलो म्हणे मी जीवनामध्ये 40 वर्ष तर हे राहील काय म्हणे माकड हाड माझं हा राहील का. मग तुझा काय विचार आहे म्हणे देव मध्ये ब्रह्मदेव. माझा विचार एकच आहे म्हणे हे विषच दे म्हणे विष कोणालाही देऊन टाक म्हणे तू. मग मनुष्य आलाच होता ठीक आहे म्हणे मग माणसाने देऊ का कुत्र म्हणते देऊन टाक. कुत्र काय म्हणते देऊन टाक. मग कुत्र देऊन टाक म्हणते तर आपल्यावर कोणाचे आहेत वर्ष कुत्र्याचे. हा लक्षात असू द्या कुत्र्याची विष आहे. उसने घेतली आपण नाही दिले त्यानं दाना. अरे ते कुत्र दान करते दादा. आमचं 1 रुपया टाकाले आरती मध्ये मन नाही. मी आरती फिरते का नाही त्याच्यामध्ये सपाचेट असते. त्या कुत्र्यानं 20 वर्ष दाना दिले तुम्हाला हा आणि आपण 1 रुपया कुणाला द्यायला पाहत नाही आरतीतही टाकत नाही. बरं असू द्या ते गद तर लोकांनाच खेळायला लागलं. मग मेलो म्हणे मी. गध गाढव पाहिलं का तुम्ही ते गाढव लोटांगण खेळायला लागलं तिथे लोळायला लागलं आणि बोंबायला लागलं हु ओके 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 म्हणे असा कोण बोंबलत आहे. अरे बोंबलू नाही तर काय म्हणे एक आवाज म्हणे त्या चांगला द्यायला पाहिजे होता कोकिळे सारखा तर खूप चांगला दिला म्हणे.